28 युगे विठ्ठल उभा विटेवरी. आपण संयम शिकायचा की नाही, फक्त दर्शन घ्यायचं. की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. पण आमच्या तीनही पक्षामध्ये आगबेग आहे, आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे, तो म्हणजे विश्वगौरव, देश गौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे. आज मी एका कार्यक्रमाला पंढरपूरचं आमंत्रण होतं आणि या कार्यक्रमाला येताना विठुरायाचं दर्शन घ्यावं ही मनात इच्छा होती. काही वर्षापूर्वी मी अनेकदा दर्शनासाठी येण्याचा योग यायचा. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने योग आला. विठ्ठलाच्या चरणी डोकं टेकवून आशीर्वाद मागितला आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन अजून उत्तम काम करण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन मी इथून चाललो. नमामि चंद्रभागा ही योजना आणली होती. आजही ती कागदावरच आहे. चंद्रभागा अजून प्रदूषित आहे. वारंवार भाविकातून मागणी होते चंद्रभागा स्वच्छ झाली पाहिजे. नमामि चंद्रभागेचं घोडं कुठं आणलंय? नाही, असं आहे की नमामि चंद्रभागा ही निरंतर निर्मल आणि स्वच्छ जल असणारी ही पवित्र नदी आहे, जी आज नव्हे हजारो वर्षापासून वारकरी या ठिकाणी येतात. आणि म्हणून मी असताना भीमाशंकर म्हणजे ज्या कुंडातून या नदीचा उगम होतो तिथून पंढरपूर पर्यंत याची योजना केली. पहिल्या योजनेमध्ये या पाण्याचं प्रदूषण करण्याचं सर्वात मोठं कारण हे पुण्यामधून येणार जे काही तिथं घाण पाणी होतं. आणि म्हणून तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने 995 कोटीची STP ही मंजूर झाली. आता या STPचं काम सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल पंढरपूरलाही एक STP मंजूर करण्यात आली. आता या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना मदत करून त्याची STP करावी लागेल. आणि माझ्या माहितीप्रमाणे सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे. पण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. मग ग्रामपंचायत असो की महानगरपालिका असो की महाराष्ट्र सरकार, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुणे, पिंपरी चिंचवड अशा शहराचं पाणी जे आहे, सांडपाणी ते येतं. पण माझा विश्वास आहे भगवान विठ्ठल हा आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल आणि सरकार यावर लक्ष देऊन उत्तम काम करेल. असं आहे की माझी तुम्हालाही विनंती राहील की सामना कधीच चांगलं म्हणू शकणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून टीका करणं हे सामन्याचं सध्याचं एक मात्र काम आहे. स्वतः आदरणीय अमितभाई हे अतिशय शिवभक्त म्हणून त्या ठिकाणी पवित्र भावनेने एक ऊर्जा शक्ती घेण्यासाठी आले आणि त्यांच्या दौऱ्याचा किस काढायचा. आणि हे धीरे धीरे काही लोकांची सवय लागली आहे. मी स्वतः नाशिक मध्ये एका भाषणात मला आमंत्रण दिलं. मी बोललो, काहीही त्या बोलण्यामध्ये कुठेही काही आवाजवी नव्हतं, पण त्याच्यावरही बातम्या होतात. तर मला व्यक्तिगत रीतीने आता वाटायला लागलं की असं काही करण्याचं मुद्दाम काही लोक ठरवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विपरीत घडवणे, विपरीत बातम्या करणे असं ते करतात. प्रमोशनचा विषयच नव्हता हो, ते भाषण होतं लोकसभा विधानसभेच्या गमती जमती. आणि लोकसभा विधानसभेच्या गमती जमतीमध्ये आयोजक ज्यांनी निमंत्रण दिलं ते असं म्हणाले की आमच्या व्याख्यान मागेमध्ये जे जे येतात त्यांचं प्रमोशन. तर मी असं म्हणालो की प्रमोशन व्हायचं असेल तर आमचं सरकार हे नेहमी यावं लागेल, कायम राहावं लागेल. याच्यात काही चूक आहे? हे पंढरपूरचे तर सर्व तुम्ही एका मिनिटात समजत असाल असा माझा समज आहे. हा चुकीचा ठरवू नका. आणि माझ्या नंतरचे जे 2 वक्ते आहेत ते तर आमच्या पक्षाचे किंवा महायुतीचे नाहीत. मग त्यांच्या प्रमोशनचं काय होईल? मग त्यांना काय आम्हाला पक्षात घ्यावं लागेल का? असा तो गमती जमतीचा भाग होता.
काही लोकांनी ठरवूनच टाकलं की ट्विस्ट करायचं. ते दुःखदायक आहे. अशानी स्वतः पत्रकारांशी मैत्रीचे संबंध ठेवून योग्य सांगण्यासाठी कोणीही मग अशाने प्रयत्न करणार. चूक असेल तर चूक म्हटलं पाहिजे, पण इथं जर एखाद्या वाक्यामध्ये दूर दूरपर्यंत द्विअर्थ नाहीये तरीही आपल्या सुपीक डोक्यातून काहीतरी नापीक कल्पना निघणं हे योग्य नाही. 28 युगे विठ्ठल उभा विटेवरी. आपण संयम शिकायचा की नाही, फक्त दर्शन घ्यायचं. अजित पवार निधी देत नाही, एकनाथ शिंदे अमित शहाकडे जाऊन तक्रार करणार आहे. काय अशी आणवेल- तक्रार आणवेल आहे असं वाटतं? अशी कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे. अजितदादा स्वतः बोलले. आज परत भेट घ्यायला आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे. जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही. त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील. आणि म्हणून अजितदादा म्हणाले ते खरं आहे की एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी बोलतील, अमित भाईंसोबत बोलतील. पुन्हा तुम्ही ट्विस्ट करायची बातमी म्हणताय. तीन पक्षामध्ये आलबेल असू नये असा प्रयत्न करणारे अनेक आहेत, पण आमच्या तीनही पक्षामध्ये आलबेल आहे. आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे, तो म्हणजे विश्वगौरव, देश गौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे. सत्ता आणि सत्य यामध्ये विकासाचं सत्य स्वीकारायचं आहे आणि या माध्यमातून आपण मदत केली पाहिजे. अजितदादा आता परवा तेच म्हणाले की देशहितासाठी मी आलो आहे. एनडीए मध्ये जे पक्ष आले ते देशहिताचा विचार करून आले आहे, मताचा विचार करून आले नाही. आणि म्हणून देशहितासाठी हे तीन पक्ष आजही एकत्र आहे. आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करेन की राष्ट्रहितासाठी हे तीन पक्ष असेच एकत्र राहिले. कॅबिनेटमध्ये खून होऊ शकतात. मला वाटतं की आता या माझं भाषण लोकसभेतल्या आणि विधानसभेतल्या गमती जमतीवर झालं, आता या रोजच्या गमती जमती सुरू झाल्या. कॅबिनेटमध्ये खून होऊ शकतात असं म्हणायचं. यातून मला भीती एवढीच वाटते की सर्वसामान्य जनता ही सामना वर्तमानपत्राला एक गंमत जम्मत या नजरेतून बघेल. कॅबिनेटमध्ये खून होऊ शकते काय आपण बोलतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जातीय तेढ निर्माण होतोय. दिसतंय मंत्री जे आहेत ते बेकाल अनुभवी माणसांची कमतरता वाटते का मंत्रिमंडळामध्ये? असा आहे, जो मंत्री असतो तो अनुभवीच असतो. अनुभवी असल्याशिवाय मंत्री होत नाही. फक्त टर्म नुसार अनुभव धरू नका. सर्व अनुभवी असं आहे. माझं डावललं असं म्हणणं योग्य नाही. नवीन लोकांना काही संधी देण्याचा पक्षाचा विचार असतो. आता असं अनेकदा होतं की एक जातो दुसरा येतो, म्हणून डावललं हा शब्द योग्य नाही. आणि मंत्री असणं म्हणजेच न्याय हाही भाव असणं योग्य नाही. आता आमचे समाधान अवताडे किंवा आमचे प्रशांत पाटील, मालक पाटील, परिचार हे मंत्री नाही झाले म्हणजे यांच्यावर का अन्याय झाला का? जगामध्ये कोणी कोणाचं खच्चीकरण करू शकत नाही. सबका मागे भगवान विठ्ठल आहे. जेव्हा योग्य व्हायचं असतं तेव्हा विठ्ठल भगवान. अजित पवार निधी देत नाहीत म्हणून एकनाथ शिंदे. तुम्हाला अजून काही ट्विस्ट करायला बातमी हवी आहे का? अनेक जण बातम्या देण्यासाठी आहेत ना, माझी काय मदत घेतात.